नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मैद्याच्या पिठाचे खारी बनवूया. बेकरीमध्ये जसे खुसखुशीत खारी असतात तसे आपण खुसखुशीत खारी आपण घरी बनवूया. चला बनवायला सुरुवात करूया. या वाटीनं 2 वाटी आपण मैदा घेऊया, चाळणीमध्ये टाकूया. 2 वाट्या मैदा घेऊन झाला आहे. मैद्याला आपण चाळून घेऊया. या चम्मचनं 2 चम्मच तीळ टाकूया पिठामध्ये. आपण ओवा पण टाकू शकता, तीळ पण टाकू शकता. पाव चम्मच मीठ टाकूया. या चम्मचनं 2 चम्मच तेल घेऊया. आपण तूप पण घेऊ शकता. पिठाला व्यवस्थित हाताने मिक्स करूया. तेल आपण थंडच टाकून घेऊया. पिठाला तेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पिठामध्ये तेल मिक्स करून झालं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया. खारी बनवायसाठी आपल्याला घट्ट पीठ शिंबावं लागत आहे. आपला पीठ मळून झाला आहे. 10 मिनिटं आपण बाउलमध्ये झाकून ठेवूया. या चम्मचनं 2 चम्मच आपण मैद्याचं पीठ घेऊया. अर्धा चम्मच तेल टाकूया. आपण तूप पण टाकू शकता. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं आहे. तेल आणखी मैद्याचं पीठ 10 मिनिटं झाले आहेत. छान झालं आहे. तर चपातीला आपण गोळे कसं बनवतो त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. झाले आहे आपले गोळे बनवून. लाटणं पोळपाट घेऊया. मैद्याचा थोडासा वाळा पीठ घेऊया. आपण मैद्याच्या पिठाचे एक एक गोळे लाटून घेऊया. थोडं सुकं पीठ आपण मैद्याचं टाकून घेऊया. तर लाटूया. चौकट सारखेच लाटून घेऊया. आपली खुसखुशीत खारी बनते. जास्ती जाड पण नाही, जास्ती पातळ पण नाही, मिडियम आपण लाटून घेऊया. सर्व चपाती या पद्धतीनं जास्ती जाड पण नाही, जास्ती पातळ पण नाही, असे लाटून घेऊया. आपल्या पिठाचे पूर्ण चपात्या लाटून झाल्या आहे. मैद्याच्या पिठामध्ये तेल टाकून मिक्स केलेलं आपण सगळीकडे लावून घेऊया. दुसरी चपाती ठेवूया. सर्व चपातीला आपण असेच पीठ लावून घेऊया. आता असे दुमडून घेऊया. थोडं सुकं पीठ टाकूया. पोळपाटला आपला पीठ चिकटणार नाही. तर लाटूया. आपली चपाती मोठी होत आहे. पोळपाटवर बसत नाही म्हणून आपण मोठी परात घेऊया आणि ह्याच्यावर लाटूया. आपल्याला जेवढी साईजची खारी बनवायची आहे तेवढ्या साईजची आपण कट करूया. हे कसे पदर पदर दिसत आहे. प्लेटमध्ये ठेवूया. सर्व असेच कट करून घेऊया. आपले खारी पूर्ण कट करून झाले आहे. आता तेल गरम करायला ठेवूया. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. आपला कढई गरम झाला आहे. तेल टाकूया. तेलात पण तळू शकता आपण, तुपात पण तळू शकता. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. आपण स्लो गॅसवर खारी तळून घेऊया. आपण एक एक करून खारी तळून घेऊया. त्याला आता पलटी करायचं नसते. साईडला साईडला करूया.
एक बाजू आपली खारी चांगली तळल्यावर दुसरी बाजू आपण पलटी करूया. खारीला आपण एक एक करून पलटी करून घेऊया. आपले खारीला कसं कलर आला आहे, ब्राऊन कलर आला आहे. आपले खारी तळले आहेत, काढूया. सर्व खारी आपण ह्या पद्धतीनं तळून घेऊया. आपले पूर्ण खारी बनवून तयार झाले आहे. किती छान झाले आहेत आपली खारी, एकदम ब्राऊन. तोडून दाखवते. हे बघा, एक पदर पदर कसे छान झाले आहेत, एकदम कुरकुरीत. बेकरीमध्ये बनल्यासारखं आपली खारी घरी पण बनवू शकता आपण. हे बघा किती खुसखुशीत झाले आहेत आपली खारी. नाश्त्याला चाय सोबत पण खाऊ शकता, दुधासोबत पण खाऊ शकता, असेच पण खाऊ शकता. ह्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. छोट्या मुलाला पण आवडतात, मोठ्यांना पण आवडतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.